उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केलेल्या महाकुंभ मेळ्याला आज गालबोट लागले। मौनी अमावस्येनिमित्त जमलेल्या भाविकांमुळे संगम घाटावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली। या घटनेत अनेक जण जखमी झाले असून अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। जखमी व मृतांची संख्या अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नाही। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत भाविक गंभीर जखमी झाले असल्याचं म्हटलं आहे। दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी या चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीच्या घटनेचे धक्कादायक अनुभव सांगितले आहेत। विनय कुमार नावाच्या भाविकानं सांगितलं, चेंगराचेंगरीला सुरुवात झाली तेव्हा मी तिथेच होतो। या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त वगैरे नव्हता। गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर आजच्या तिथीला स्नान करण्याचं आध्यात्मिक महत्त्व आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी गर्दी झाली होती। गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली आणि सगळं चित्रच बदलून गेलं। या ठिकाणी एकच कल्लोळ माजला। बिहारमधल्या एका भाविकानं सांगितलं, बिहारमधल्या औरंगाबाद या ठिकाणाहून आम्ही 12 ते 13 लोक आलो होतो। आम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहोत। स्नान करण्यासाठी आम्ही आलो होतो, मात्र या ठिकाणी आम्हाला धक्काबुक्की झाली। चेंगराचेंगरी सुरू झाली। आम्ही कसे बसे बाहेर पडलो। सरोजिनी नावाच्या महिलेनं सांगितलं, ती आणि तिचं कुटुंब गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न बराच वेळ करत होतं, पण गर्दी इतकी होती की मुंगी शिरायलाही जागा नव्हती। कुंभमेळा परिसरात फिरताना अचानक गर्दी झाली। आम्ही पळण्याचा प्रयत्नही केला, पण जागाच नव्हती। अनेक लोक जखमी झाले आहेत। काय काय घडलं हे नेमकं आम्हालाही सांगता येणार नाही। आम्ही सगळ्या 60 जणी आलो होतो, त्यापैकी 9 जणींचा आमचा ग्रुप होता। आमच्यापैकी अनेक जण जखमी झाले आहेत, असं या महिलेनं एका वृत्तसंस्थेला सांगितलं। बसदेव शर्मा यांनी सांगितलं, सुलतानपूर या ठिकाणाहून आम्ही आलो आहोत। शाही स्नानाच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली। या दरम्यान आमच्याकडचे पैसे चोरीला गेले। प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती, असंही शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं। किशोर कुमार साहू यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की आमच्या कुटुंबातले 10 लोक शाही स्नान करण्यासाठी आले होते। पवित्र स्नान करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो। आम्ही दुपारी स्नान केलं आणि रात्री पुन्हा एकदा डुबकी मारावी म्हणून गेलो होतो। त्यावेळी माझी पत्नी पाण्यात उतरायचं म्हणून कपडे बदलण्यासाठी गेली होती। त्यावेळी मी तिला शेवटचं पाहिलं, त्यानंतर ती मला दिसलेली नाही। आता किशोर कुमार साहू हे त्यांच्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेत आहेत। ते म्हणाले, माझी पत्नी हरवल्याची तक्रार मी 4 ठिकाणी केली, मात्र फारसा काही उपयोग झाला नाही। या ठिकाणी कुणीही कुणाला मदत करताना दिसून येत नाही।